श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. रामकृष्ण हरी सर्वांना. मंडळी, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आपण स्मशानामध्ये जातो आणि स्मशानामध्ये अंत्यसंस्कार करायला जातो आणि घरी आल्यानंतर शक्यतो कोणताही व्यक्ती अंत्यसंस्कार करायला गेला तर आल्यानंतर त्या व्यक्तीवर गंगाजल शिंपडलं जातं किंवा त्याला आंघोळ करावी लागते. याच्या शास्त्रामध्ये याच्या मागचं काय कारण आहे? शास्त्रानुसार सुद्धा एखादा व्यक्ती अंत्यसंस्कार करायला गेला की घरी आल्यानंतर त्याला कुठंही न हात लावता त्याला आंघोळ का करावी लागते? याचं कारण काय आहे? आज सुद्धा 99% लोकांना माहिती नाही की जेव्हा आपण स्मशानामध्ये जातो, त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतो आणि परत घरी येतो, तेव्हा आज प्रथा आहे आणि ही किती हजारो वर्षापासून ही प्रथा आहे, आज सुद्धा चालू आहे. काही लोक मानतात, काही लोक मानत नाही. या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे. स्मशानात गेल्यावर घरी आल्यावर स्नान करणं, गंगाजल शिंपडणं याच्या मागचं कारण काय आहे? म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते, गरमी होते, बिना पंख्याचे व्हिडिओ बनावे लागतात आणि खूप माहिती घेऊन सत्य माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. म्हणून प्लीज प्रतिसाद द्या, व्हिडिओ पूर्ण बघा. माहिती आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. एक सेवा होऊन जाईल ही कळकळीची विनंती आहे. 1 सेकंड लागतो लाईक करायला. 1 सेकंडच्या लाईकनी खूप उत्साह येतो. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, या धर्तीवर ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हे सत्य, कडू आणि सत्य हे अंतिम सत्य हेच आहे. प्रत्येकाला मरायचंच आहे. आज नाही तर उद्या प्रत्येकाची वेळ जशी आली तशी त्याला मरायचंच आहे. कोणीही वाचणार नाही. जो जन्माला आला, जन्म आणि मृत्यू आहे, पहिले जन्म तर नंतर मृत्यू आहे, हे सत्य आहे. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आपल्या घरातला पुरुष स्मशानामध्ये अंत्यसंस्कार विधी करायला गेला, तेव्हा गेल्यानंतर घरी आल्यावर गंगाजल शिंपडणे आणि स्नान करणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय? स्मशान मंडळी, स्मशान ही जी जागा आहे ती एवढी म्हणजे ती एवढी नकारात्मक आणि एवढी असूक्ष्म ती जागा असते. आणि तिथं जो व्यक्ती मृत्यू झालेला आहे, तो व्यक्ती जो आहे तर तो व्यक्तीचा आत्मा काही वेळासाठी तो तिथंच असतो, गेलेला नसतो. आणि त्या व्यक्तीचा जो आत्मा आहे तो कोणावर पण एकावर एकदम कमी वेळामध्ये प्रभाव म्हणजे कुंकुवित आणि प्रभाव करत असतो. आणि ती जी ही शक्ती आहे तो कोणताही पुरुष असेल, कोणत्याही एका पुरुषावर ती जी कुंकुवित आणि ती नकारात्मक प्रभाव जी शक्ती आहे ती कोणत्याही एका व्यक्तीवर ती लवकरात लवकर प्रभाव करत असते. पुरुषांचा स्वभाव जो आहे तर तो एकदम त्यांचा स्वभाव, महिला जशा स्ट्रॉंग असतात, आता पुरुष जे असतात ते भावनिक असतात आणि पुरुष आहे ना खूप अधिक भावनिक असल्यामुळे खूप लवकरात लवकर त्या भावनामध्ये अटकतात. महिला थोड्या स्ट्रॉंग असतात पण पुरुष भावनिक असतात पण दाखवत नाही. म्हणून एखादा जीव गेला, आता स्मशान जागा अशी आहे की ती खूप अशुभ मानल्या जाते. ती नकारात्मक म्हणजे पूर्ण सकारात्मक ऊर्जा तिथं बिलकुलच नसते. ती जे जागाच आहे तर ती जागा पूर्ण नकारात्मकने भरलेली असते. ती जागा शुभ नाही आहे. दुसरी गोष्ट, तो जो आत्मा आहे थोड्या वेळासाठी तिथं असतो आणि तो आत्मा कोणत्याही तिथली जी शक्ती आहे ती अप्रभाव शक्ती कुठल्या पण एका व्यक्तीवर ती प्रभाव करण्याची शक्यता असते. ती शक्ती कोणत्याही पुरुषावर जर प्रभाव केला आणि कुंकवित जर एकदा तो व्यक्ती झाला, म्हणजे एकदा कुजला तो व्यक्ती, तो कायम कुजतच जातो. कायम कुजत म्हणजे त्याचं वारंवार आजारपण येणं, त्याला नेहमी कामामध्ये यश न येणं, त्याला नेहमी चिंता असणं, त्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येणं, त्याला शांत झोप न लागणं, त्या व्यक्तीला वारंवार रात्री झोपताना वाईट स्वप्न येणं, मेलेला जो व्यक्ती आहे त्याचं वारंवार त्याचा चेहरा दिसणं, त्याचे स्वप्न पडणं, ही जी शक्ती आहे ती स्मशानात गेल्यावरच ती वाईट शक्ती व्यक्तीवर प्रभाव करत असते. म्हणून घरी आल्यानंतर अंत्यसंस्कार विधी करून घरी आले की
घरी आल्यावर कशालाही न शिवता पहिले बाथरूममध्ये जाणं, स्नान करणं, गंगाजल शिंपडणं, कोणत्याही प्रकारची शक्ती असेल तर ती पूर्ण नष्ट होऊन जाते. आणि पूर्ण नष्ट झाल्यानंतर गंगाजल आहे, गंगाजल जे आहे तर आपण स्मशानामध्ये नकारात्मक अशुभ जागेमध्ये गेलेलो असतो. ते नकारात्मक ऊर्जा असते, ते गंगाजल त्या नकारात्मक ऊर्जाला पवित्र करतं आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर तो पूर्ण नष्ट होतो. म्हणून घरी आल्यानंतर आपण जे कपडे घातलेले ते पूर्ण धुवायला टाकणं. आज तर असं आहे की बरेच लोक आहे की स्मशानांमध्ये गेल्यानंतर जे कपडे घालून जातात ते कपडेसुद्धा ते परत वापरत नाहीत, कारण त्याच्यामध्ये वाईट ऊर्जा आणि वाईट शक्तीचा प्रभाव असतं. हे शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून स्मशानामध्ये गेल्यानंतर घरी येऊन गंगाजल शिंपडून आंघोळ करून स्नान करून मग तुम्ही बसा 5-10 मिनटं, देवाचं दर्शन घ्या, बसा. त्याच्यानंतर खा प्या आणि मग घरामध्ये तुम्ही सगळीकडे फिरू शकता. म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की स्मशानामध्ये गेल्यावर कोणताही व्यक्ती मृत्यू झाली अंतिम म्हणजे संस्कार विधीसाठी गेला असेल तर घरी आल्यानंतर अवश्य स्नान करावं आणि गंगाजल शिंपडावं. कोणत्याही प्रकारचा वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर त्या व्यक्तीवर व्हायला नाही पाहिजे. तर एकदा झाला तर त्या माणसाच्या मागची जे साडेसाती आहे ती कधीच कमी होत नाही. त्या व्यक्तीच्या मागचा जो वाईट चिंतेचा जो प्रभाव असतो तो कितीही उपाय करा तो लवकरात लवकर संपत नाही. कारण आत्मा जो आहे, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचा आत्मा तो तिथंच काही काळ असतो, लगेच आत्मा वरती जात नसतो. हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. म्हणून अंत्यसंस्कार विधी करून स्मशानातून घरी आल्यानंतर आंघोळ करणं खूप गरजेचे आहे. आणि शास्त्रानुसार हे कारण आहे की कोणत्याही प्रकारच्या शक्तीचा आपल्यावर प्रभाव नाही हो. शक्यतो पुरुषांवर ही शक्ती खूप कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त वाईट शक्ती प्रभाव पुरुषांवर जास्त करत असते. आता काही ठिकाणी महिला आजसुद्धा स्मशानामध्ये जात नाहीत आणि काही ठिकाणी महिला पण जातात, काही ठिकाणी पुरुष दोघं एकत्र जातात, पण शक्यतो महिला जातच नाहीत. आणि हे जे काम आहे तर पुरुष करतात आणि पुरुषांवरच हे जास्तीत जास्त वाईट शक्तीचा प्रभाव होत असतो. आणि त्याच्या मागे एकदा कुंकवत साडेसाती एकदा मागे लागली की ती कधीही कमी पडत नाही. आजसुद्धा असं ऐकलेली की एक व्यक्ती गेला तो 3 व्यक्तीला घेऊन पाठोपाठ जातो. हे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, तर ही सत्य घटना आहे. तर मंडळी, ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलवरले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्रतिसाद द्या. आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर जुने तुम्ही माझे सबस्क्रायबर असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा, प्रतिसाद द्या. 5 वर्ष झाले चॅनलला, पण काही मला यश मिळालेलं नाही. तुम्हीच प्रतिसाद द्या. श्री स्वामी समर्थ.